वेलकम टू द वर्ल्ड ऑफ बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंटेड बाय टीम फोर्स. आज प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की स्वतःचं घर असावं, गाडी असावी, फॅमिलीला घेऊन फॉरेनला फिरायला, हॉलिडे ट्रिपला जावं. त्याचबरोबर मुलांचं एक चांगलं एज्युकेशन व्हावं, एक चांगले हेल्थ असावी आणि ह्या सर्व गोष्टींना मेंटेन करण्यासाठी प्रत्येकाकडे बँक बॅलन्स असावा. परंतु आज प्रत्येक व्यक्ती जिथे काम करतो सर्वांचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. जगामध्ये 4 प्रकारची लोकं पैसे कमवतात. एक एम्प्लॉई, दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉई, तिसरा आहे बिझनेसमॅन, चौथा आहे इन्व्हेस्टमेंट. सेल्फ एम्प्लॉई ही एक कॅटेगरी बनते कारण हे इंडिव्हिज्युअल एफर्ट देतात, ॲक्टिवली इन्कम घेतात, लिमिटेड इन्कम असतं आणि यांच्याकडे टाईम फ्रीडम, मनी फ्रीडम नसतं. परंतु जगातले 95% लोकं हे सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरी देतात आणि 95% लोकांकडे जगातला 5% पैसा असतो. त्याच्यामुळे यांचे स्वप्न पूर्ण होत नाहीत, यांच्या फक्त गरजा पूर्ण होत असतात. तिसरी कॅटेगरी आहे बिझनेसमॅन आणि चौथी इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर हे टीमवर्कने काम करतात, पॅसिव्ह इन्कम घेतात, अनलिमिटेड इन्कम कमवत असतात. त्याच्यामुळे यांच्याकडे टाईम फ्रीडम, मनी फ्रीडम असतं आणि जगातले 5% लोकं ही या कॅटेगरीमध्ये येतात आणि 95% वेल्थ, पैसा हा त्यांच्याकडे असतो. ह्याच्यामुळे इन्व्हेस्टर प्रत्येक स्वप्न पूर्ण करत असतो. जर आपल्यालासुद्धा आपली स्वप्न पूर्ण करायची असतील, आपल्या सर्व गोष्टी, आपल्या मेंटेनन्स, बँक बॅलन्स जर आपल्याला आपल्या मर्जीनुसार ठेवायचं असेल तर आपल्याला सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरीमधून इन्व्हेस्टर कॅटेगरीमध्ये गेलं पाहिजे. तर जगात 2 प्रकारचे बिझनेस सिस्टम चालतात. एक सिस्टम आहे ट्रेडिशनल बिझनेस, दुसरी सिस्टम आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस. ट्रेडिशनल बिझनेसमध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट लागते, लँड लागते, जागेची गरज असते, एम्प्लॉई ठेवावे लागतात. विदाऊट नॉलेज हा बिझनेस चालवता येत नाही, फ्लेक्झिबल बिझनेस नाही आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या एरियाचं लायसन्स घेऊन स्टार्ट केलं तर त्याच एरियामध्ये काम करायचं आहे. टाईम बाउंडिंग आहे, नो सिक्युरिटी. तुम्हाला इथे आजच्या घडीला जसं कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये आज भरपूर बिझनेस ठप्प आहेत, परंतु त्यांना त्यांच्या एम्प्लॉईला पेमेंट द्यावे लागते. म्हणजे इन्कमची सिक्युरिटी नाही, परंतु खर्च होण्याची 100% गॅरंटी आहे. त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर भरपूर आहे. जर ट्रेडिशनल बिझनेसचं बघायला गेलं तर सर्वच व्यक्ती ट्रेडिशनल बिझनेसमध्ये बिझनेस करू शकत नाही. परंतु डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये होतं काय, इथे तुम्हाला हेवी इन्व्हेस्टमेंटची गरज नाही. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा बिझनेस करू शकतो. तुम्हाला जागेची गरज नाही, तुम्हाला कोणाला जॉबला ठेवायची गरज नाही. जो प्रत्येक व्यक्तीला हा एकतर तुमचा बिझनेस पार्टनर असेल किंवा तो स्वतःचा ओनर असेल. ह्या बिझनेसचं नॉलेज तुम्हाला बिझनेस स्टार्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली मिळतं. हा बिझनेस फ्लेक्झिबल आहे. तुम्ही ज्याही ठिकाणी असाल, ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये करू शकता. नो टाईम बाउंड, तुम्हाला कोणत्याही टायमिंगमध्ये करू शकता. 100% सिक्युरिटी आहे. आज कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आज ट्रेडिशनल बिझनेस ठप्प झाले आहेत, परंतु डायरेक्ट सेलिंग बिझनेस हे सुरू आहेत. लोकांना त्याची गरज पडते म्हणून हा बिझनेस 100% सिक्युअर आहे. त्याचबरोबर इथे झिरो इन्व्हेस्टमेंट आहे, हेवी इन्व्हेस्टमेंटच नाही, त्याच्यामुळे रिस्क पण 100% नाही. म्हणजे हा बिझनेस सर्वसामान्यांना इझिली करता येऊ शकतो. परंतु या दोन्ही बिझनेसमध्ये कशा पद्धतीने पैसे येतात हे मी तुम्हाला दाखवतो. बिझनेस सिस्टम काय म्हणते, ट्रेडिशनल बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये 2 गोष्टी कॉमन आहेत. एक आहे मॅन्युफॅक्चरर, एक आहे कस्टमर. कधी मॅन्युफॅक्चरर कस्टमरकडे जात नाही, कस्टमर मॅन्युफॅक्चररकडे येत नाही. मग आता होतं काय, कस्टमर जातो रिटेलर शॉपकडे एखाद्या वस्तूला आणण्यासाठी. रिटेलर शॉपवाला स्वतः बनवत नाही, तो जातो होलसेलरकडे, होलसेलर जातो लोकल डिस्ट्रीब्युटरकडे, लोकल डिस्ट्रीब्युटर जातो रिजनल डिस्ट्रीब्युटरकडे, रिजनल डिस्ट्रीब्युटर जातो नॅशनल डिस्ट्रीब्युटरकडे आणि नॅशनल डिस्ट्रीब्युटर जातो CNF एजंट आणि CNF एजंट आणतो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून. 30% मॅन्युफॅक्चरर कॉस्ट असते, परंतु तुम्हाला कोणतीही गोष्ट MRPमध्ये दिली जाते. जर MRPतून 30% काढले तर 70% जो पण पैसा आपल्या खिशातून एक्स्ट्रा गेलेला आहे हा कोणाला जातो, तर ह्या सर्व लोकांना ज्यांनी तुमच्यापर्यंत प्रोडक्ट आणलेलं आहे. आता होतं काय, कोणत्याही प्रोडक्टचं विदाऊट प्रमोशन, विदाऊट ॲडव्हर्टाइजमेंट ते प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च होत नाही किंवा लोकांना समजत नाही. त्यामुळे सगळ्यात जास्त जो 70% मधला पार्ट आहे हा ॲडव्हर्टायझिंगला जातो. आता सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या, अमिताभ, सलमान खान, वेगवेगळे सेलिब्रिटीज आपल्या प्रोफेशनच्या व्यतिरिक्त इथे ॲडव्हर्टायझिंग करतात आणि अर्निंग करतात आणि त्याच्या बदल्यात तुम्ही जाऊन काय करता, MRPने प्रोडक्ट देता. म्हणजे तुमच्या खिशातून पैसे ह्या सर्व लोकांना जातात आणि हे लोक काय करतात, आपली स्वप्न पूर्ण करतात. आता जर डायरेक्ट सेलिंग बिझनेसची सिस्टम बघितली तर इथे सुद्धा मॅन्युफॅक्चर कस्टमर आहे, 30%मध्येच बनलं जातं, 100%मध्येच तुमच्या खिशातून घेतलं जातं. परंतु इथे ह्या सर्व लोकांना काढलं जातं
आणि डायरेक्ट सेलिंग कंपनी असते आणि ही कंपनी डिस्ट्रीब्युटरला बनवते. ती कशी, कस्टमर जेव्हा प्रोडक्ट परचेस करतो त्या प्रोडक्ट परचेस करण्याच्या पाठीमागे डायरेक्ट सेलिंग कंपनी त्या व्यक्तीला डिस्ट्रीब्युटर बनवण्यासाठी एक चान्स देते आणि जर ती व्यक्ती डिस्ट्रीब्युटर बनते तर त्या व्यक्तीला ते प्रोडक्ट त्या प्रोडक्टच्या बदल्यात जे 70% आहेत ते तुम्हाला रिटर्न भेटतात. तर इझिली तुम्हाला इथे मनी अर्निंग करण्याचा एक चान्स भेटतो आणि हे सर्व देणारी इंडियातली नंबर 1 कंपनी आहे. कारण कंपन्या तर भरपूर असतात, पण इंडियातली टॉप कंपनीबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल. ती कंपनीचं नाव आहे MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. ह्या कंपनीचे CEO कैलाश भट्टे मिस्टर सलील मॅथ्यू सर. आज जवळपास 14 ते 20 वर्षाचा ह्यांच्याकडे चांगला डायरेक्ट सेलिंगचा एक्सपिरियन्स आहे. 2019पर्यंत आज ही कंपनी इंडियाची नंबर 1 झाली. त्याचबरोबर ह्या कंपनीचं कॉर्पोरेट ऑफिस न्यू दिल्ली जगतपुरीमध्ये आहे. चेन्नई, कोलकाता, मुंबईमध्ये ब्रांच ऑफिस आहे. लिगल डॉक्युमेंट जे कंपनीला हवे आहेत एक ॲज इंडियन कंट्रीमध्ये जे चालण्यासाठी लिगल डॉक्युमेंट असले पाहिजेत ते सर्व डॉक्युमेंट कंपनीला मिळाले आहेत. ISO सर्टिफाईड, फिक्कीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि प्राऊडची गोष्ट, ह्या कंपनीला इंडियाची एकमेव कंपनी आहे ज्या कंपनीला गव्हर्नमेंटचा पंतप्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKVY ह्या संस्थेद्वारे आणि याच्याच बदल्यात तुम्हाला जर शॉर्टमध्ये सांगायला तर स्किल इंडिया आणि रास्की ह्या संस्थेद्वारे गव्हर्नमेंटकडून ॲप्रुव्हल मिळालेले आहे. त्याचबरोबर कंपनीचा अचिव्हमेंट खूप स्ट्रॉंग आहे. 10,000+ फॉरेन टूर अचिव्हर आहेत. ह्याच्यातले 90% लोक पहिल्यांदा बसले आहेत. आज 35,000पेक्षा जास्त रँक अचिव्हर आहेत. तिथे 25,000 लिहिलेत, पण 35,000पेक्षा जास्त रँक अचिव्हर आहे, ज्याच्यामध्ये मी सुद्धा येतो. 3,000पेक्षा जास्त रिवॉर्ड अवॉर्ड अचिव्हर आहेत. 1,000पेक्षा जास्त ॲक्सिडेंटल डेथ इन्शुरन्स होल्डर आहेत. लॅक्स ऑफ सॅटिस्फाईड प्रोडक्ट कन्झ्युमर आहे. 2,000+ कार ओनर आहेत. 400+ ह्या कंपनीचे शॉप्स आहेत. आता कंपनीचं प्रोफाईल अचिव्हमेंट तर खूप स्ट्रॉंग आहे, परंतु कंपनीचा प्रोडक्ट कसं आहे, तर कंपनीचे स्वतःचे 2 ब्रँड आहेत. एक आहे ऑन अँड ऑन, सेकंड आहे एलिमेंट. ऑन अँड ऑन ब्रँडला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि आयुष मंत्रालयाकडून आपल्या एलिमेंट ब्रँडला सर्टिफिकेट दिलेलं आहे की हे बेस्ट आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत म्हणून. आणि ह्या दोन्ही ब्रँड बनवण्यासाठी आपल्या मॅन्युफॅक्चरला GMP सर्टिफिकेट दिलेलं आहे, ज्याला म्हणतात गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. म्हणजे आपले स्वतःचे 2 ब्रँड आहेत आणि त्या दोन्ही ब्रँडला गव्हर्नमेंटकडून बेस्ट सर्टिफाईड करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की हे प्रोडक्ट कोणी नॉर्मल व्यक्तीने बनवलेले नाहीत. तर आज हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर हिमालयासारख्या कंपन्यांमध्ये काम केलेले सायंटिस्ट ज्यांना इंडियन ह्युमॅनिटी बॉडीबद्दल माहिती आहे अशी लोक आहेत. याच्यातले पहिले आहेत KK राजेश, जे 35 वर्षाचा अनुभव आहे, ज्यांनी लक्स लाईफबॉय सारखे प्रोडक्ट तुमच्या घरापर्यंत पोचवलेले आहेत. KC गोवंडन, ज्यांनी पॉन्ड्स, फेअर अँड लवली सारखेचं इन्व्हेन्शन केले, त्यांनी पर्सनल केअरचे प्रोडक्ट आपल्या कंपनीला बनवून दिलेले आहेत. आज इंडियाच्या टॉप 5 सायंटिस्टमध्ये नाव घेतलं तर डॉक्टर DB नारायण यांनी स्वतःचं एलिमेंट ब्रँड आज MI लाईफस्टाईल कंपनीला दिलेलं आहे. पीटर जोन्सलिंग जे युरोपियन सायंटिस्ट आहेत, जे आज डायबिटीजला कोणीही म्हणतं डायबिटीज क्युअर होत नाही, पण त्यांनी क्युअर करून दाखवलेलं आहे. ॲग्रिकल्चरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटबरोबर काम करत असलेले डॉक्टर सतीलाल पाटील हे सुद्धा आपल्याबरोबर काम करत आहेत. असे खूप सारे लोक सायंटिस्ट आहेत आणि ह्या सर्वांमुळे आपल्या एलिमेंट्स ब्रँडला 2019चा बेस्ट हेल्थकेअर ब्रँड म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. आता जर ह्या सर्व गोष्टी तर स्ट्रॉंग आहेत, तर ह्याचे प्रोडक्ट काय तर सांगतो. आपले पहिल्या प्रोडक्टमध्ये आहेत न्यूट्रिशनल प्रोडक्ट कॅटेगरी, ज्याच्यामध्ये 9E5 हा एक असा महत्त्वाचा प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये 13 प्रकारच्या बेरीजचा ज्यूस आहे आणि हा ज्यूस अँटीऑक्सिडंट ज्यूस म्हणून काम करतो. हा आजारी व्यक्तीलाही हेल्पफुल आहे आणि आजारी न पडणाऱ्या व्यक्तीला, ज्याला असं वाटतं आपण हेल्दी राहावं, कुठल्याही प्रकारचा मोठा आजार होऊ नये, कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जर नको असेल
असं वाटत असेल तर त्या व्यक्तीने 95 ज्यूस घेऊन आपली इम्युनिटी बूस्ट करू शकतो. केसापासून पायाच्या नखापर्यंतच्या सर्व गोष्टींवर 95 काम करतं. जर कोणाला वजनाचा त्रास असेल तर मिल्क फॅट आहे. कोणाला विटॅमिन्स, कॅल्शियम, प्रोटीनची गरज असेल तर स्पिरुलिना आहे. पर्टिक्युलर प्रोटीनसाठी पाहिजे असेल, कोण बॉडी मसल्स बनवत असेल तर प्रोटीन पावडर आहे. आजच्या काळामध्ये गव्हर्नमेंटने एक सांगितलं आहे की तुमच्या लाईफस्टाईलमध्ये च्यवनप्रकाशचा यूज करा. आणि आपल्याकडे जे कवचप्राश आहे, ज्याला भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने डायरेक्ट मान्यता दिलेली आहे, म्हणजे इंडियातलं एकमेव कवच च्यवनप्राश आहे ज्याला गव्हर्नमेंटने सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्याचबरोबर न्यूट्रीलाईफ आहे, जे न्यूट्रिशनची कमी दूर करतं. हे झालं न्यूट्रिशनल प्रोडक्ट. हेल्थकेअरचे प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये रक्तवाढीसाठी ए फिलिंग आहे. त्याचबरोबर फाईट्स आहे तणावापासून दूर ठेवण्यासाठी. नो वेदना आहे, तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रकारच्या दुखण्यावरती रामबाण उपाय म्हटलं जातं. डेली डिटॉक्स तुमच्या शरीरातलं टॉक्सिन काढतं. बिलो 37 जे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर 37पर्यंत ठेवतं. वेल हार्ट तुमच्या हृदयाची काळजी घेतं. लिव्ह अगेन लिव्हर संदर्भात काळजी घेतं. इम्युनिटी प्लस तुमच्या पोटाची काळजी घेतं. मॅन शक्ती मॅन हे पुरुषांचा सेक्शुअल प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी आहे. त्याचबरोबर ब्लड प्युरिफायर आहे रक्तशुद्धीकरणासाठी. त्याचबरोबर वुमन कंपनियन आहे जे स्त्रियांच्या मासिक पाळीसंदर्भात काम करतं. इतकंच नाही तर आज कफनील आहे जे खोकल्यासंदर्भात काम करतं. कोणत्याही प्रकारची खासी असेल तुम्हाला रिलीफ देतं. त्याचबरोबर युरिफ्लश आहे जे तुमच्या किडनी स्टोनवर काम करतं. चॅम्पियन ऑइल आहे जे मसाज करण्यास खूप हेल्पफुल आहे. वुंड हिलिंग क्रीम आहे जे तुमच्या जखमांना भरून काढायला मदत करतं. हे झाले औषधं. याच्याबद्दल जर पुढचं आणलं पर्सनल केअर ब्युटी केअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टूथपेस्ट आहेत. ऑइल आहे केस गळण्यासाठी, केस थांबवण्यासाठी गळू नयेत म्हणून. त्याचबरोबर शॅम्पूज आहेत, फेअरनेस क्रीम आहे, फेसवॉश आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्किन रिलेटेड बाथिंग सोप आहेत. त्याचबरोबर पर्सनल ब्युटी केअरमध्ये बॉडी लोशन्स आहेत, हँडवॉश आहे, वेगवेगळ्या प्रकारची पावडर आहे. किचन केअर होम केअरसाठी डिशवॉश लिक्विड, डिशवॉश बार. जर तुम्ही हार्पिक वापरत असाल तर आपल्याकडे टॉयलेट क्लीनर आहे, लॉन्ड्री डिटर्जंट आहे, ग्लास क्लीनर आहे, फ्लोअर क्लीनर आहे. आता कॉम्प्लेक्स आहेत, काही ब्रँड आहेत. आता सांगण्याचा उद्देश एकच आहे की हे सर्व कोणते ना कोणते आयटम्स वेगवेगळ्या कंपन्यांच्या आपण मार्केटमधून घेतच असतो. परंतु हे सगळं घेऊन कधी आपल्याला कमवण्याची संधी नाही भेटली आहे. परंतु इथे कंपनी काय म्हणते, ह्याच्यातले कोणतेही तुम्हाला हवे असलेले मंथली जे पण रिक्वायरमेंट आहे तुम्ही इथून पर्चेसिंग करता. कंपनी तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बनवून एक चान्स देते. आणि डिस्ट्रीब्युटर बनवण्याचा चान्स कसं देते तर कंपनी सांगते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कितीही अमाऊंटचे पर्चेसिंग करू शकता. उदाहरणार्थ 10, 20, 30 हजारपैकी तुम्ही पर्चेसिंग केलात, कंपनी तुम्हाला रजिस्टर्ड करते आणि तुम्हाला एक युजर आय डी पासवर्ड देते. युजर आय डी पासवर्ड दिल्यानंतर कंपनी तुम्हाला फर्स्ट इन्कम्स कमवण्याचा चान्स देते, ते म्हणजे सेल्स टर्नओव्हर बोनस. आजपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन फ्रीमध्ये केलं असेल, कोणत्याही मोबाईलचं, कोणत्याही साडीचं, कोणत्याही प्रोडक्टचं, पण तुम्ही त्याचं फ्रीमध्ये करून लोकांनी पर्चेसिंग केलं, तुम्हाला काही नाही भेटलं. आता सपोज तुम्ही इथून पर्चेसिंग करता, तुम्हाला चांगलं वाटतं बिझनेस सिस्टम प्रोडक्ट आणि तुम्हाला कमवण्याचा एक चान्स भेटतो म्हणून तुम्ही लोकांना सांगता. तुमच्या ओळखीच्या लोकांनी तुमच्यामुळे त्या प्रोडक्टच्या इन्फॉर्मेशनमुळे चांगलं वाटलं म्हणून पर्चेसिंग केलं. उदाहरणार्थ तुम्हाला कंपनी ब्रांच 1, ब्रांच 2 देते. ब्रांच 1मध्ये तुमच्या ओळखीतून अमर अकबर असोसिएट होतात. ब्रांच 2मधून अँटोनी अवतार असोसिएट होतात. आणि जसं तुम्ही 10,000चं पर्चेसिंग केलं तसं हे दोघेही 10,000चं पर्चेसिंग करतात. अँटोनी अवतारही 10,000चं पर्चेसिंग करतात. कंपनी तुम्हाला हा बोनस इन्कम देते कसं, सेल्स टर्नओव्हर बोनस कसं देते. कंपनी म्हणते ब्रांच 1 आणि 2मध्ये ज्या साईडला वीक असेल, ज्या साईडला कमी बिझनेस झाला असेल त्या साईडला आपण मॅचिंगची अमाऊंट पकडली जाणार. म्हणजे 20,000मध्ये अमाऊंट इक्वल होते. 20,000 मॅचिंग होते आणि 20,000चे 12% 24,000 रुपये कंपनी तुम्हाला देते. पुढे जाऊन अमर अकबर, अँटोनी अवतार हे सुद्धा बिझनेस करतात. यांच्याकडे सुद्धा लोक असोसिएट होतात आणि इकडे 25,000 विवीचा बिझनेस होतो. कंपनी तुमचं अकाउंट जेव्हा चेक करते 25,000 मॅचिंग होते, त्यामुळे ह्याचे 12% 3,000 रुपये कंपनी तुम्हाला देते. आता विचार करा, आज तुम्ही एकटे होता, तुमच्याकडे 4 लोकांची टीम झाली. आता ही संख्या वाढत चालली. त्याचं रिझन आहे प्रोडक्ट चांगले आहेत, कंपनी बेस्ट आहे आणि लोकांना हेल्थ वेल्थ दोन्ही एकत्र भेटतं. बिझनेस असाच वाढत जातो. 50,000चा बिझनेस होतो.
कंपनी 50,000चे मॅचिंग करते आणि याचे 12% 6,000 रुपये तुम्हाला देते. आता ह्याच्या पुढे जर 1,00,000 बीवीचा बिझनेस झाला तर ह्याचे 12% 12,000 कंपनी देते. परंतु हा 1,00,000 बीवी बिझनेस होतो का? कारण तुम्ही आज इथे एकटेने तर तुमच्याबरोबर काय टीमवर्क आहे. जे मी मगाशी सांगितलं, बिझनेसमध्ये एम्प्लॉई सेल्फ एम्प्लॉई जास्त नाही कमवत, तर बिझनेसमॅन कमवतो, कारण त्याच्याकडे टीम असते. आता हीच टीम पुढे वाढते. टीम 1,75,000चा बिझनेस करते आणि टीम 2 1,50,000चा करते. कुठे बिझनेस जास्त होऊ शकतो, कुठे कमी होऊ शकतो. कंपनी कमी साईडला मॅचिंग करते आणि 1,50,000 हे टीम 1मधून मॅच करून त्याचे 12% 18,000 तुम्हाला देते. परंतु तुम्ही इथे एक बघा, टीम 1मध्ये 25,000 जे बॅलन्स राहिले, कंपनी नेक्स्ट वीकसाठी ते कॅरी फॉरवर्ड करते. पुढच्या आठवड्यात त्या टीम 1मध्ये 2,25,000 बीवीचा बिझनेस झाला. टीम 2मध्ये 2,90,000चा बिझनेस झाला. कंपनी ज्या साईडला कमी आहे, म्हणजे 2,25,000 प्लस पहिले 25,000 असे 2,50,000 बिझनेस व्हॅल्यूचे मॅचिंग करते आणि 30,000 रुपये 12%नुसार 30,000 रुपये तुम्हाला देते. इथे होतं काय, पुन्हा टीम 2मध्ये 40,000 बीवी कॅरी फॉरवर्ड होतात आणि हे कॅरी फॉरवर्ड असंच तुमचं प्रत्येक वीकमध्ये चालू राहतं. आफ्टर मॅचिंग जे पण बॅलन्स राहतील ते असं करता करता तुमच्याकडे 100, 200, 1000 लोकांची टीम बनते. आणि एक वेळ असं येतं की तुमच्या टीममधून 20,00,000 बीवी टीम 1 आणि टीम 2मधून जातो आणि 20,00,000चे 12% 2,40,000 कंपनी तुम्हाला द्यायला पाहिजे. पण कंपनी देत नाही, कारण कंपनीने स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे की कमीत कमी एव्हरी वीक इन्कम 500, मॅक्झिमम 2,10,000 तुम्हाला दिला. तर कंपनी तुम्हाला 2,10,000 देते, ज्याच्यामुळे तुम्हालाही 2,10,000 भेटतात आणि तुमच्याबरोबर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 500,000, 2,000, 1,00,000 असे काय ना काय भेटत असतात. हे झालं कंपनी तुम्हाला विकली इन्कम देते. इथे तुम्हाला कंपनी दुसरं इन्कम देते, परफॉर्मन्स बोनस. जर कंपनी तुम्हाला इन्कम घेण्यासाठी काही टार्गेट देत नाही, परंतु जर तुम्ही टार्गेट घेऊन काम करता तर महिन्याला तुम्हाला 7,000 ते 10,000 रुपये ॲडिशनल इन्कम देते. त्याचबरोबर पुढे कंपनी तुम्हाला रँक इन्कम देते, ज्याच्यामध्ये जर समजा तुम्ही एक कंपनीचे स्टार सिल्वर रँक आहे जे अचीव करता आणि तुमच्या 3 लेगला अमर अकबर अँथोनीच्या खाली 2,50,000 बीवीचा बिझनेस करता, तर ह्याच्या बदल्यात कंपनी तुम्हाला रँक इन्कम टोटल मिळून 6,000पेक्षा जास्त देते. आणि असं करून जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात, सेल्स टर्नओव्हर बोनस, रँक इन्कम, परफॉर्मन्स बोनस, एक लॉयल्टी इन्कम, तर ह्या सर्व इन्कम जर तुम्ही ही रँक अचीव केल्यामुळे 30,000च्या वर तुम्ही इन्कम घेऊ शकता. म्हणजे तुम्ही फक्त एकदा ब्रँड परचेसिंग केल्यामुळे, एकदा प्रोडक्ट परचेसिंग केला आणि त्याचं प्रमोशन केल्यामुळे तुम्हाला 20,000चं ते 30,000 पर मंथ तुम्हाला कमवण्याची एक संधी भेटते. आता फक्त 30,000 भेटले का नाही, तर तुम्हाला हे याच्यापेक्षा जशी टीम वाढेल तसं तुमचं इन्कम वाढत जातं. पुढे होतं काय, कंपनी तुम्हाला एक स्पेशल फॅसिलिटी देते, ज्याच्याबद्दल मला खूप प्राऊड नाही आणि खूप सिरियसली सांगावंसं वाटतं. ते म्हणजे आजच्या जगामध्ये आपण जिथेही जॉब करू, स्वतःचा व्यवसाय करू किंवा एखादा बिझनेस करू, त्या बिझनेसमध्ये आपल्याला अर्निंग तोपर्यंत असते जोपर्यंत आपण ॲक्टिवली तिथे इन्कम करतो, ॲक्टिवली काम करतो. एक्झाम्पल म्हणून मी इथेच चित्रामध्ये दाखवलेल्या व्यक्तीचं घेतो. ही व्यक्ती सपोज आज महिन्याचे 25, 30, 50,000 लाख रुपये कमवते. कदाचित ती व्यक्ती जॉब करत असेल, कदाचित व्यक्ती ती डॉक्टर, लॉयर असेल, कदाचित ती व्यक्ती एक छोटा मोठा व्यवसाय करत असेल आणि भविष्यामध्ये त्याच्याबरोबर बॉम्ब, कार ॲक्सिडेंट, ट्रेन ॲक्सिडेंट किंवा काहीही झाल्यास, आजकाल कार आणि बॉम्बपेक्षा जास्त आजाराने लोक मरतात आणि त्याच्या लाईफमध्ये जर असं काही झालं आणि भविष्यात तो समजा लाख रुपये कमवत असेल आणि जर तो ह्या जगात राहिला नाही, तर एकदा विचार करा की हे लाख रुपये त्याच्या लाईफमध्ये येतील का, त्याच्या फॅमिलीला तेवढं नॉलेज असेल का. आणि जर ते नसेल, एखादा डॉक्टर आहे आणि त्याला काही होतं आहे, तर त्याची फॅमिली जाऊन क्लिनिक नाही चालवू शकत. मग अशा वेळी ते इन्कम त्यांचं स्टॉप होतं. हा बिझनेस तुम्हाला एक चान्स देतो की तुम्हाला समजा आपण ह्या बिझनेसमध्ये आपण इथे येतो आणि आपल्याला काही बरं वाईट होतं, आपण एक 100, 200, 500 लोकांची टीम बनवतो आहे, महिन्याचे 30, 40, 50,000 लाख रुपये, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 कमवतो आहे. भविष्यामध्ये आपल्याबरोबर कोणत्याही प्रकारचा हादसा घडला, कंपनी आपल्या बिझनेस टोटली आपल्या नॉमिनीच्या नावावर ट्रान्सफर करते आणि जे इन्कम आपण घेत असतो ते इन्कम कंपनी आपल्या नॉमिनीला ट्रान्सफर करते. ही इतकी सगळ्यात बेस्ट फॅसिलिटी कंपनी दिली, ज्याच्यामुळे आजच्या काळामध्ये MI लाईफस्टाईल कंपनीबरोबर दिवसाला हजारो लाखो लोक जॉईंट होत असतात. तर त्याचबरोबर पुढे जर आपण बघितलं, आता जसं मी सांगितलेलं, ह्या बिझनेसला स्टार्ट केल्यानंतर तुम्ही बिझनेसचं एज्युकेशन घेऊ शकता आणि हे एज्युकेशन देण्यासाठी हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी
आणि टीम फोर्स एज्युकेशन सिस्टम तुम्हाला हेल्प करते. त्यामुळे तुम्ही जरी कोणत्याही फील्डमधले असाल, तुम्ही शिकलेले असाल नसाल, तुमचं एज काहीही असो, तुम्ही लेडीज असेल जेंट्स असाल, डझंट मॅटर, काही इश्यू नाही. कोणत्याही प्रकारच्या भाषेमध्ये तुम्ही असाल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये एज्युकेशन देण्यासाठी कंपनी डेडिकेशन देते. आता जर लास्ट अँड बेस्ट जर बघितलं तर बिझनेस ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर बिझनेसमध्ये तुम्हाला जवळपास सेल्स टर्नओव्हर बोनस भेटतो, रिटेल इन्कम भेटतं, रँक इन्कम भेटतं, परफॉर्मन्स बोनस भेटतो, रिवॉर्ड अँड अवॉर्ड आहे, रॉयल्टी आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, फॉरेन टूर आहे, तुम्ही स्वतःचं घर गाडी घेऊ शकता. आणि जसं मी बोललो बिझनेसमॅनकडे टाईम फ्रीडम, मनी फ्रीडम, फॅमिली सिक्युरिटी असते, तुम्हाला इथे आहे. एकच आहे, तुमचा एक डिसिजन तुम्हाला लाईफ ट्रायंगलमध्ये घेऊ शकतो, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेसमध्ये. आणि शेवटचे एकच मी तुम्हाला सांगेन, इन द मोमेंट ऑफ डिसिजन डेस्टिनी शेप, एक अँथोनी रॉबिन्सने म्हटलेलं वाक्य आहे, कॉम्प्रोमाइज लाईफ. आज जे तुम्ही जे काम करता त्याच्यातून जे तुम्हाला लाईफ मिळते, उद्याही तेच काम करत राहिलात तर तेच लाईफ भेटत राहील. जर आज जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये एक तुम्ही डिसिजन घेताय एम आय लाईफ करण्याचा, तर आजच्या कामामुळे उद्याचं तुमचं लाईफ असेल जे तुम्ही स्वतः तुमच्या मनापासून निवडून, तुमच्या मनापासून लक्झरी लाईफमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर जसं मी तुम्हाला म्हटलेलं एम्प्लॉई सेल्फ एम्प्लॉयकडे 5% संपत्ती असते. तुम्हाला एक चान्स आहे, तुमचं काम करता करता बिझनेस करून तुम्ही ह्या बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकता. इथे मी माझं प्रेझेंटेशन संपवतो आणि तुम्हाला एकच सांगतो, जर तुम्ही हा डिसिजन घेता तर आमची टीम फोर्स आणि हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी तुमच्या प्रत्येक आठवड्याला कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 2,10,000साठी तुम्हाला हेल्प करेल. त्याचबरोबर तुमचे स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी तुम्हाला खूप मदत करू शकते. ठीक आहे, तुम्ही एक स्वतःचा निर्णय घ्या. आणि इथे मी माझं प्रेझेंटेशन संपवतो. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. धन्यवाद.